मी प्राध्यापक सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर, पुणे. तर आजच्या या सादरीकरणामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि यापूर्वीपासून आपण मागचे काही प्रेझेंटेशन्स पाहिलेलं असाल तर आपल्याला माहिती असेल की आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा लोक प्रशासन या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. आणि त्यामध्ये आपण भारतीय जे विचारवंत होते की ज्यांनी लोक प्रशासन या विद्याशाखेमध्ये आपले योगदान दिलेले आहे त्यांची आपण थोडीशी माहिती करून घेतलेली आहे आणि त्यांच्या विचारांचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यासोबतच आपण काही क्लासिकल ज्याला पारंपरिक विचारवंत म्हणतो त्यांची देखील आपण थोडीशी माहिती करून घेतलेली आहे. आणि आजच्या या सादरीकरणामध्ये आपण प्रामुख्याने सामाजिक मानसशास्त्रीय विचारवंत यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत की असे कोणकोणते विचारवंत आहेत की ज्यांनी सामाजिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या आपलं एक योगदान दिलेलं आहे लोक प्रशासन या ज्याला आपण म्हणू की डिसिप्लिन मध्ये किंवा विद्याशाखेमध्ये. तर त्याची आपण माहिती घेणार आहोत ज्याचा कोड आहे BPAC 132 किंवा 132. तर आपण सुरुवात करूयात. तर आजच्या या सादरीकरणामध्ये आपण प्रामुख्याने दोन विचारवंतांचा आढावा घेणार आहोत. आणि ते मध्ये पहिलं आहे अब्राहम मास्लो आणि दुसरे आहेत रेन्सिस लिकर्ट. तर या दोन विचारवंतांनी मानवी स्वभावावरती आपले विचार प्रकट केलेले आहेत की जिथे त्यांनी एक प्रकारे आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे मानवी स्वभाव हा संघटनेवरती किंवा जे सरकारी संस्था असतात किंवा सरकारी जे संघटना असतात की जिथे अनेक लोक काम करत असतात ज्यांना आपण नोकरशाही असं देखील म्हणतो, ब्युरोक्रॅट्स. तर हे सर्वजण सरकारी संस्थांमध्ये किंवा सरकारी संघटनेमध्ये कार्यरत असतात. आणि या विचारवंतांचं एक असं मत पुढे आलं की आपण जे संघटना वगैरे पाहतो तर ते काय म्हणू आपण की एक प्रकारे घटनात्मक दृष्ट्या त्यांचा एक फिक्स स्ट्रक्चर असतो, त्यांची एक फिक्स आपण की रचना असते आणि त्या रचनेनुसार ते कार्य करत असतात. परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एका बाबीची ज्याला म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे आणि ते म्हणजे ते जे काम करणारे कर्मचारी आहेत, जे संस्थेमध्ये किंवा संघटनेमध्ये कार्य करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन कशा प्रकारे कार्य करत असतो. त्यांच्या अवतीभोवती जो वातावरण असतं किंवा ज्याला म्हणून आपण की अवतीभोवती ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते त्याचा आपण थोडासा आज आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण थोडासा एक प्रस्तावना म्हणून आपण पाहूयात की प्रशासनातील संघटनात्मक कार्यात प्रेरणा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, ज्याला आपण मोटिवेशन असं देखील म्हणतो. तर यात सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण मोटिवेशन बद्दल बोलतो किंवा प्रेरणाबद्दल बोलतो प्रामुख्याने असं पाहिलं जातं की आपण आपले जे कर्मचारी असतात किंवा संघटनेमध्ये काम करणारे जे लोक असतात ज्याला आपण नोकरशाह असं प्रामुख्याने म्हणतो, तर यांच्या सामाजिक परिस्थितीचा जो परिणाम आहे तो आपल्या संघटनेवरती किंवा संस्थेवरती पडलेला पाहतो. प्रामुख्याने हे खूप प्रकर्षाने जाणवतं की जे कर्मचारी असतात त्यांच्या अवतीभोवती जे पर्यावरण निर्माण केलं जातं किंवा ज्याला म्हणून आपण की ऍटमॉस्फिअर जो क्रिएट केला जातो त्या परिस्थितीचा संबंध त्यांच्या कार्याशी डायरेक्ट असतो. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याला आपण म्हणूयात की एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला सर्व काही सुख संपन्न गोष्टी मिळालेल्या आहेत किंवा त्याचं आयुष्य अगदी स्थिर आहे आणि कोणत्याही प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागत नसेल तर असा कर्मचारी कदाचित त्याचा स्वभाव वेगळा असू शकतो. आणि दुसरा कर्मचारी असा आहे की जो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी झगडत असेल तर अशा कर्मचाऱ्याची जी भावना असते संघटनेबद्दल किंवा त्या कर्मचाऱ्याची ज्याला म्हणून आपण की एक प्रकारची जी शैली असते ती शैली पूर्णपणे वेगळी असते. तो जो प्रकार असतो दोघांच्या मधला तो प्रकार पूर्णपणे वेगळा असतो. तर एक व्यक्ती आहे की जो संघटनेला पूर्ण ज्याला म्हणून आपण की ताकदीनिशी आपलं संपूर्ण देत आहे आणि दुसरा व्यक्ती असा आपल्याला मिळू शकतो
की कदाचित तो फक्त एक कर्तव्य म्हणून ते कार्य पार पाडत असेल. तर ह्या ह्या कशा प्रकारे गोष्टी घडतात किंवा हे दोन लोक जे एकाच संघटनेमध्ये किंवा एकाच संस्थेमध्ये काम करत असतात, तरी देखील त्यांच्या कामामध्ये हा फरक कशा प्रकारे निर्माण होतो, त्याचाच आढावा आपण इथे या आजच्या सादरीकरणामध्ये घेणार आहोत. तर मास्लो असेल किंवा मग लेन्सेस असेल, या दोघांचं एक प्रामुख्याने असा अ, मत आहे की त्यांच्या मानसिक दृष्टिकोनाला पाहणं गरजेचं आहे, की जे कर्मचारी आपल्या संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये कार्य करत आहेत, त्यांचा मानसिक जो विचार आहे किंवा त्यांची जी मानसिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्या परिस्थितीला समजून घेतो, त्यावेळेस मग आपण खऱ्या अर्थाने ब्युरोक्रेसीला समजून घेतो आणि त्यामधून त्यांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा एक ब्युरोक्रेसी किंवा एक संघटना किंवा संस्था कार्य करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना इफेक्टिव्ह वर्क, तर हे इफेक्टिव्ह जर काम करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना काय देणं अपेक्षित आहे, याचा जो आढावा असतो आपण या सादरीकरणामध्ये तो आज पाहणार आहोत. त्याच्याबद्दलचा हा एक पूर्ण डिस्कशनचा भाग आपण घेणार आहोत. तर इथे आधुनिक युगाने संशोधनाच्या एका नवीन क्षेत्राला जन्म दिलेला आहे आणि तो म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा की फक्त एक संघटना आहे आणि त्या संघटनेचा अभ्यास केला असं चालत नाही. तर ते त्याला म्हणू आपण की फक्त कायदेशीर दृष्ट्या किंवा त्याला म्हणू आपण की कायद्याच्या दृष्टीने संघटना आणि त्याचा अभ्यास करणं ठीक आहे, योग्य आहे. पण त्या पलीकडे जाऊन लोकांचा अभ्यास किंवा मनुष्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय लागतं, तर अशा अभ्यास केला जातो. जसं एक म्हणजे आपण म्हणू शकतो की मानसशास्त्र आहे, सायकोलॉजी, आणि दुसरं सोशलॉजी, समाजशास्त्र. हे जे दोन घटक आहेत, हे डायरेक्टली किंवा थेटपणे मनुष्याचा अभ्यास करतात. आणि जर आपल्याला लोक प्रशासन हा विषय जास्त योग्यरित्या समजून घ्यायचा असेल, तर या दोन विद्याशाखांचा आपल्याला म्हणून आपण की वापर करता येतो आणि त्यांच्या त्यांच्या मदतीने, त्या दोन विषयांच्या मदतीने आपण आपला विषय परिपक्व करू शकतो. तर त्यासाठीच मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास आपण लोक प्रशासन या विद्याशाखेमध्ये करतो. तर आता तुम्हाला ह्याचा अर्थ कळाला असेल की आपण काय नेमकं करणार आहोत. तर आपण इंटरडिसिप्लिनरी अप्रोच वरती डिस्कशन करणार आहोत, ज्याला आपण आंतरविद्याशाखा अभ्यास असं म्हणतो. जिथे अनेक विद्याशाखा आहेत. एका बाजूला लोक प्रशासन आहे, दुसऱ्या बाजूला समाजशास्त्र आहे, त्यासोबतच सायकोलॉजी, ज्याला आपण मानसशास्त्र असं देखील म्हणतो. तर या तिन्ही घटकांचा आपण एकत्रित अभ्यास करतो आणि अशा प्रकारच्या अभ्यासाला आपण इंटरडिसिप्लिनरी अप्रोच किंवा इंटरडिसिप्लिनरी स्टडी असं म्हणतो. तर अब्राहम मास्लो यांनी एक सुखी किंवा आनंदी व्यक्ती असतो आणि त्याच्या मनोवैज्ञानिक जो वर्तन असतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणजे एक आनंदी व्यक्ती आणि त्यांच्या मनोवैज्ञानिक वर्तनावर लक्ष केंद्रित करणं, हे या गोष्टीला अब्राहम मास्लो यांनी महत्व दिलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जर या गोष्टी समजून घेतल्यात व्यवस्थितपणे, जर आपण लोकांच्या मनोवैज्ञानिक वर्तनावर जर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं जर आपण वर्तन योग्य तऱ्हेने समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण आपली जी संस्था असेल किंवा संघटना असेल त्याला अजून जास्त बळकट करू शकतो. तर त्यांनी एक मॉडेल दिलेलं आहे, ज्याला आपण हायरार्की ऑफ नीड्स असं म्हणतो. हे एक प्रारूप असं आहे की ज्यामध्ये लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या कशा प्रकारे मांडता येतात त्याच्याबद्दल पूर्णपणे त्यांनी माहिती या हायरार्की ऑफ मॉडेल किंवा हायरार्की ऑफ नीड्स मॉडेल यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि पुढच्या स्लाइडमध्ये आपण नक्कीच पाहूया की कशा प्रकारे हे हायरार्की ऑफ नीड्स कार्य करतं. ते आपण एक चार्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कामगारांना त्यांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन त्यांना प्रेरित करणं अपेक्षित आहे. प्रत्येक त्याला म्हणू आपण की समाजाचा वर्ग कोणत्या ना कोणत्या माध्यमातून
संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये कार्य करत असतो, तर कार्य करत असताना त्यांच्या काय गरजा आहेत आणि त्यांच्या इच्छा काय आहेत यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्यांच्या गरजा समजून घेतो, जेव्हा आपण त्यांच्या इच्छा लक्षात घेतो, त्यावेळेस मग आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने आपण त्यांना समजून घेत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या ज्या बेसिक, ज्याला आपण नीड्स आहेत, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर हा झाला याचा एक भाग. त्यासोबतच सांगण्याचा मुद्दा यामध्ये असा आहे की हे सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनाचे सार बनवते. आपण हे सर्व करून काय करणार आहोत, तर एक प्रकारचं सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोन निर्माण करणार आहोत की जो कोणत्याही घटकाला आपण वापरू शकतो. ती फक्त एक संघटना नाही, तर असे अजून कितीतरी गट असतील किंवा ग्रुप्स असतील, त्यांना आपण हे अप्लाय करू शकतो. तिकडे त्यांच्यावरती आपण हे लागू करू शकतो आणि त्यामधून त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कदाचित थोडासा बदलू शकतो आणि त्यामधून आपण खऱ्या अर्थाने त्या संघटनेबद्दल जास्त माहिती घेऊ शकतो. तर परिपक्व करण्यासाठी एकंदरीत आता आपण म्हणूयात की कोणत्याही गोष्टीला परिपक्व करण्यासाठी आपल्याला हे सामाजिक मानसिक दृष्टिकोनाची गरज पडते. ओके. त्यासोबतच अब्राहम मास्लो यांनी आत्मपूर्ती आणि आनंद हा त्यांच्या जीवनातील लेखनाचा मध्यभाग बनवला आहे. मास्लोंचं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद असणं गरजेचं आहे, एक प्रकारचं सुख असणं गरजेचं आहे आणि आपण जेव्हा लोकांना सुखी बनवत जातो त्यानुसार मग तो व्यक्ती जास्त कार्य करू शकतो आणि जर आपण त्यांना कोणत्याही प्रकारचं सुख दिलंच नाही तर कदाचित ते त्यांचं पूर्ण 100% आपल्यापर्यंत कदाचित पोहोचवू शकणार नाही. तर आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारे ते आपण समजून घेऊ शकतो. तर यांनी हायरार्की ऑफ मॉडेल ही जी श्रेणी आहे ती तयार करण्यासाठी अब्राहम हेरॉल्ड मास्लो खूप जास्त प्रचलित आहेत. त्यांच्या या मॉडेलनुसार, त्यांच्या या मॉडेलमुळे की ज्यांनी कशा प्रकारे एक रचना दिली की गरजा कशा प्रकारे आपण पूर्ण करू शकतो, ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोतच. तर ते जे रचना दिलेली आहे ते म्हणजे अब्राहम मास्लो. त्यांनी जवळपास 1954 मध्ये त्यांनी मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं की ज्यामध्ये त्यांनी नकारात्मक गुणापेक्षा लोकांमधील सकारात्मक गुणावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. तर आपल्याला माहिती असतं की प्रत्येक व्यक्ती, तो पुरुष असेल स्त्री असेल, कोणताही भेदभाव न करता कोणताही एखादा व्यक्ती जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो त्यामध्ये दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळतात. एक म्हणजे त्याच्यामधले सकारात्मक गुण आणि दुसरं म्हणजे नकारात्मक गुण आणि हे प्रत्येक मनुष्यामध्ये अस्तित्वात असलेली बाब आहे. या जगामध्ये कोणताही व्यक्ती किंवा कोणताही मनुष्य पूर्ण, ज्याला म्हणून आपण परिपूर्ण नाहीये. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही प्रमाणात दोष असतात, काही प्रमाणात चांगले गुण देखील असतात. तर मास्लो यांचं म्हणणं असं की त्यांच्यामध्ये जे नकारात्मक गुण आहेत, नकारात्मक बाबी आहेत, त्यांना बाजूला सारून आपण त्यांच्या सकारात्मक बाबीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जेव्हा असं करतो त्यावेळेस आपण त्यांच्यावरती एक प्रकारे आपण त्यांच्यावरती एक विश्वास टाकत असतो आणि त्या विश्वासाचा योग्य वापर करून तो व्यक्ती आपल्या संघटनेसाठी जास्त कार्य करू शकतो. तर प्रामुख्याने इथे सांगण्याचा मुद्दा असा की जे नकारात्मक बाबी आहेत त्यांना हायलाइट करण्याची गरज नाही आणि जे सकारात्मक बाबी आहेत त्यांचं, ज्याला म्हणून आपण योग्य वापर केला गेला पाहिजे आणि त्याचा वापर करून आपण संघटना कशा प्रकारे जास्त मजबूत करू शकतो त्याचा आपण विचार केला पाहिजे. तर त्यांचे मत होते की मानव हा आनंद शोधणारा प्राणी आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे. जर आपण आनंद, हे ज्याला म्हणू आपण की आनंद, एखादा व्यक्ती आहे आणि तो आनंद शोधत असेल तर अशा वेळेस महत्वाचं हे आहे की त्या व्यक्तीला अजून जास्त कशा प्रकारे आनंद मिळवता येईल, त्यासाठी तो काय कार्य करू शकतो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर संघटनेत मानवी गरजांच्या महत्वावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं की प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही गरजा असतात आणि त्या गरजांच्या वरती आपण लक्ष केंद्रित
तर त्यासाठी प्रामुख्याने त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर संघटनात्मक कार्यकर्त्यांना जर म्हणून आपण की जे करणारे लोक असतात त्याच्या जर गरजा ज्याला म्हणून आपण अपूर्ण असल्यास काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काय प्रामुख्याने समस्या येऊ शकते, तर त्यांना प्रेरणा देणे एक प्रकारे शक्य होऊ शकेल की जिथे सुरुवातीला त्यांच्याकडे, तर मग त्याच्यामध्ये असं आपण पाहू शकतो की जर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत गरजा नसतील तर आपण त्यांना त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रेरित करू शकतो, त्यांना आपण प्रेरणा देऊ शकतो आणि त्या प्रेरणा दिल्यानंतर ते कदाचित जास्त योग्य तऱ्हेने संघटनेच्या प्रती आपलं कार्य करू शकतील आणि त्या संघटनेला बळकट करण्यासाठी आपलं योगदान देतील. तर इथे एक अपूर्ण गरज किंवा ध्येय नेहमीच कर्मचाऱ्याला ती पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करते किंवा प्रेरित करते. अब्राहम मास्लोचं हे स्पष्ट मत आहे की जेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे काही गोष्टी नसतील त्यावेळेस कदाचित त्यांच्याकडे मोटिवेशनसाठी काही नसेल, पण एक गोष्ट मात्र नक्की असते की जर त्या मूलभूत गरजा ज्या आहेत, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यांची जर पूर्तता करायची असेल तर त्यासाठी त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या हळूहळू पूर्ण कराव्या लागतील आणि त्यानुसार जेव्हा आपण त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो त्यावेळेस त्यांना हे माहिती असतं की जर आपण आपल्या संघटनेसाठी चांगलं कार्य केलं तर कदाचित आपल्याला चांगला मोबदला मिळू शकतो आणि त्यामधून आपण आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकतो आणि त्यासाठीच मग त्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते की जिथून तो व्यक्ती आपले कार्य चालू ठेवतो. तर इथे एक म्हणण्याचा मुद्दा असा देखील आहे की मानव त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचे सदस्य बनतो आणि त्यांच्या मत देखील लक्षात होते. म्हणजे एक असं म्हणूयात आपण की जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या संघटनेमध्ये कार्य करत असतो तर ते करण्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत, तर या बेसिक नीड्सची पूर्तता करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि आपण जेव्हा त्यांची पूर्तता करतो त्यावेळेस मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की एक प्रकारे तो व्यक्ती आपण ज्यांना अपॉइंट केलेला आहे एका ऑर्गनायझेशन मध्ये किंवा एका संघटनेमध्ये, तो व्यक्ती त्याचा पूर्ण 100% प्रयत्न करेल की तो कशा प्रकारे जास्तीत जास्त कंपनीचा फायदा करून देईल किंवा त्या संघटनेचा फायदा करून देईल की जेणेकरून ती जी संघटना आहे त्या व्यक्तीच्या आर्थिक हिताबद्दल विचार करू शकेल. त्यामुळे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊन अब्राहम मास्लो यांनी गरजांच्या सिद्धांतांची श्रेणीबद्ध रचना देखील केलेली आहे, जे आपण थोड्या वेळामध्ये पाहणार आहोतच की कशा प्रकारे ती श्रेणी त्यांनी बनवलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की जर आपण ही श्रेणीची जी पद्धत आहे, पिरॅमिड जो असेल त्याच्यामध्ये जर आपण त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांची जर आपण पूर्तता करत गेलो तर हळूहळू प्रत्येक व्यक्तीची जेव्हा गरज पूर्ण होईल त्यानुसार तो पिरॅमिड वर जात राहील. आपण ते पाहूयात. आणि त्यांनी व्यक्तीच्या त्याला म्हणू आपण की वैयक्तिक गरजा खालच्या स्तरावर आणि संस्थात्मक गरजा उच्च स्तरावर ठेवलेल्या आहेत. ते कशा प्रकारे ठेवलेले आहेत ते आपण पाहूयात यामधून. त्याला मास्लो यांनी नाव दिलेलं आहे हायरार्की ऑफ नीड्स म्हणून. इथे प्रामुख्याने हा जो चार्ट आपल्या समोर दिसतोय या चार्ट मध्ये त्यांनी काही घटक निर्माण केलेले आहेत. एक प्रकारचा पिरॅमिड तयार केलेला आहे की ज्यामध्ये सुरुवातीला फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्यानंतर सिक्युरिटी, त्यांची सुरक्षितताबद्दल की कशा प्रकारे त्यांची सुरक्षितता ठेवली जाईल. त्यानंतर सोशल म्हणजे सामाजिक गोष्टी कोणत्या आहेत. त्यानंतर मग त्याच्यामध्ये इगो किंवा ज्याला म्हणून आपण त्यांना एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू की प्रेस्टिज दिलं जातं ते आहे. त्यानंतर मग शेवटी आहे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. आपण त्या सुरुवातीपासून पाहूयात की कशा प्रकारे हे कार्य करतं. पहिलं म्हणजे फिजिकल म्हणजे इथे अशा गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे की जे मानवाच्या ज्याला म्हणू आपण की सर्व्हायव्हल साठी खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे एअर, म्हणजे आपण म्हणू की ऑक्सिजन. प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. त्यानंतर पाणी लागतं, पाण्याशिवाय कोणताही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. त्यानंतर फूड, अन्न देखील लागतं.
अन्नाशिवाय देखील मनुष्य जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेस्ट त्या व्यक्तीला, ज्याला म्हणून आपण की आराम देणं देखील गरजेचं आहे. कोणताही व्यक्ती 24 तास काम करू शकत नाही आणि जर योग्य तऱ्हेने कार्य करायचं असेल तर त्या व्यक्तीला आराम देखील देणं गरजेचं आहे. त्यासोबतच हेल्थ, त्याची जी ज्याला म्हणून आपण की प्रकृती आहे किंवा ज्याला आपण म्हणू हेल्थ आहे, ती देखील सांभाळणं गरजेचं आहे. तर या सर्व बेसिक गोष्टी ज्या आहेत यांची पूर्तता होणं गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीकडे ह्या गोष्टी असतात. जो कोणी व्यक्ती एका समाजामध्ये राहत असेल त्या प्रत्येक व्यक्तीकडे हे हे गुण असतातच किंवा ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यांना पुरवल्या जातात निसर्गाद्वारे. त्यासोबतच त्यांना सिक्युरिटी देखील असणं गरजेचं आहे. त्यांची सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. जसं सेफ्टी म्हणून आपण की एक प्रकारचा शेल्टर किंवा स्टॅबिलिटी. शेल्टर म्हणजे त्यांचं घर असणं गरजेचं आहे, की जिथे एखादा व्यक्ती राहत असेल तर तो घर असणं अपेक्षित आहे. एक ठिकाण असलं पाहिजे जिथे तो त्याचं जीवन व्यतीत करू शकेल. त्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्टेबिलिटी असली पाहिजे, की जिथे जास्त चढ उतार असता कामा नये. एक ज्याला म्हणून आपण स्थिर जीवन तो व्यक्ती जगत असला पाहिजे. त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी येते की जिथे गरजांची ज्याला म्हणून आपण गरज आहे थर्ड मध्ये, ते म्हणजे द नीड फॉर बिंग लव्ह. म्हणजे त्याला प्रेमाची गरज असते. त्याचे पॅरेंट्स असतील म्हणूयात आपण की समाजामध्ये त्याचं कुटुंब असेल किंवा मग अन्य त्यांचे नातेवाईक असतील किंवा जो म्हणू आपण की मित्रमैत्रीण असतील किंवा मग कामाच्या ठिकाणी जे जातात ते त्यांचे सहकारी असतील, हे सर्वांच्याकडून एक प्रकारचं प्रेम असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बिलॉंगिंगनेस, त्यांच्यामध्ये आपुलकी असली पाहिजे, त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असलं पाहिजे. आणि इन्क्लुजन म्हणजेच तो व्यक्ती समाजामध्ये सामावला गेला पाहिजे. समाजाने त्याला दूर करता कामा नये की कोणताही एखादं कारण देऊन त्याला दूर केलं नाही पाहिजे. तर त्या व्यक्तीला देखील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. हे तिसरं आहे. त्यानंतर चौथं ते म्हणजे इगो, द सेल्फ नीड फॉर सेल्फ एस्टीम, पॉवर, रिकग्निशन, प्रेस्टिज या गोष्टी आहेत की जिथे प्रत्येक आता या खालच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, मूलभूत गरजा आहेत, यांची पूर्तता झाल्यानंतर, हे पूर्ण केल्यानंतर व्यक्ती जातो पुढे, एक पाऊल पुढे जातो आणि तो आता सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो. एक प्रकारचं ज्याला म्हणू आपण की एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, प्रेस्टिजियस किंवा आपण की विलासी जीवन जगण्यासाठी काय गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टींकडे तो व्यक्ती पुढे मार्गक्रमण करतो. आणि शेवटचं म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, म्हणजेच द नीड फॉर डेव्हलपमेंट अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे तो व्यक्ती त्यानंतर मग स्वतःमध्ये काही बदल करतो अशा प्रकारचे की जिथे तो स्वतःला डेव्हलप करू शकेल, स्वतः काहीतरी एक प्रकारचं म्हणून आपण की क्रिएटिव्हिटी करू शकेल. तर ही जी गोष्ट आहे ती शेवटची गोष्ट आहे, शेवटची गरज आहे. तर मास्लोने हे गरजा ज्या आहेत त्यांना अशा प्रकारे विभागलेलं आहे की ज्यामधून आपण समजू शकतो की फर्स्ट स्टेप जे असेल, पहिली जी पातळी असेल ती पूर्ण केल्यानंतर मग सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ आणि मग फिफ्थ लेवल, अशा प्रकारे हे हायरार्की ऑफ नीड्स कार्य करतं. त्यानंतर आपण पुढचा जो विचारवंत आहे तो म्हणजे रेन्सिस लिकर्ट. रेन्सिस लिकर्ट यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया की रेन्सिस हे अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि सहभागी व्यवस्थापन सिद्धांताचे समर्थक होते. त्याने नेमकं प्रामुख्याने काय केलेलं आहे तर समाजशास्त्र किंवा आपण मानसशास्त्र असं म्हणूयात आपण की समाजामधलंच सामाजिक मानसशास्त्र, याच्यावर त्याने विचार मांडलेला आहे की कशा प्रकारे आपण लोकांची किंवा जे कर्मचारी वर्ग आहे त्यांची मानसिक दृष्टी किंवा मानसिक परिस्थिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच सहभागी व्यवस्थापन यावर देखील भर दिला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा आपण एखादं व्यवस्थापन चालवत असतो, मॅनेजमेंट करत असतो, तर त्या मॅनेजमेंटमध्ये कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असणं तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा कर्मचाऱ्यांना आपण आपल्या व्यवस्थापनाचा भाग बनवतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने म्हणूयात की एक चांगला व्यवस्थापन आपण उभा करू शकू की ज्यामधून एक जी संघटना असेल किंवा कंपनी असेल किंवा संस्था असेल, या सर्व गोष्टी सुरळीतपणे
पार पाडतील किंवा कार्य करत राहतील. त्यांचे लक्ष लोक केंद्रित होते. त्याचं त्याला म्हणून आपण की एक प्रकारे त्याला म्हणतो ना आपण की सिटिझन सेंट्रिक किंवा पीपल सेंट्रिक. तर त्यांचं असं मत होतं की जर आपल्याला एखादी चांगली संघटना बनवायची असेल, एखादी चांगली संस्था बनवायची असेल, तर त्यासाठी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे व्यक्ती किंवा लोक. तर ह्या लोकांचा आपण अभ्यास केला पाहिजे. या लोकांची जी मनस्थिती असते, या लोकांची ज्याला म्हणू आपण की एक प्रकारे त्यांचा जो वर्तन असतो, तो वर्तन आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी व्यक्तीला केंद्रामध्ये ठेवलेला आहे. एक व्यक्ती जो असेल त्याला आपण सेंटरमध्ये ठेवायचं आणि आपला जो दृष्टिकोन राहील तो त्या व्यक्ती केंद्रित राहील. आपला दृष्टिकोन जो राहील तो त्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरेल. त्यासाठी त्यांनी लोकांना एका एका केंद्रबिंदूमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे तो त्या केंद्राच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतो, की ज्यामध्ये संघर्ष असतात, विविधता असते. त्यानंतर मग हाय परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, उच्च कार्यप्रदर्शन देखील आहे. त्यानंतर नेतृत्व करणं, लिडरशिप हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर मग मोटिवेशन किंवा त्याला आपण प्रेरणा असं म्हणूया, बदल, चेंजेस गरजेचे आहेत, रिफॉर्म्स गरजेचे आहेत. यासोबतच त्यांची संस्कृती, नैतिकता याचा त्यामध्ये समावेश होतो. तर प्रामुख्याने रेन्सिस लिकर्ट यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, की कशा प्रकारे आपण नेतृत्व निर्माण करू शकतो, कशा प्रकारे आपण लोकांना मोटिवेट करू शकतो, त्यांच्यामध्ये बदल घडवू शकतो आणि त्यांच्यामध्ये एक शेवटी कशा प्रकारे आपण एक हाय परफॉर्मन्स कॅपॅसिटी टीम आपण की जे उच्च कार्य करतील, एकदम उच्च दर्जाचं जर कार्य करतील अशा प्रकारची जी टीम असते ती कशा प्रकारे आपण तयार करू शकतो त्याच्यावर देखील इथे भाष्य केलेलं आहे. त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये लिकर्टच्या योगदानामुळे व्यवस्थापकांना कनिष्ठांना अधिक प्रभावीपणे आयोजित करण्यात मदत झालेली आहे. जे उच्च स्तरावरती असतात ज्यांना आपण व्यवस्थापक असं म्हणूयात, तर हे व्यवस्थापक जे असतात ते त्यांच्या अधीनस्थांसोबत म्हणजे जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत कशा प्रकारे कार्य करत आहेत याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की मॅनेजमेंट बद्दल रेन्सिस लिकर्ट यांनी आपले विचार मांडले आहेत की कशा प्रकारे आपण एक चांगली मॅनेजमेंट किंवा एक चांगलं व्यवस्थापन करू शकतो. आणि त्यांनी सांगितलं की जर आपण ह्या गोष्टींना पाहायचं असेल किंवा एक मॅनेजमेंट चांगलं आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर जे व्यवस्थापक आहेत आणि जे कर्मचारी आहेत या दोघांच्या मध्ये संबंध कशा प्रकारचे आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. तर लिकर्टने इथे सहभागी व्यवस्थापनाचा सिद्धांत देखील स्थापित केलेला आहे, ज्याचा उपयोग कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी गुंतवून ठेवण्यासाठी आणि शेवटी त्यांना त्यांच्या नोकऱ्यांचा अधिक वापर किंवा आनंद घेऊन देण्यासाठी हे महत्वाचं आहे. तर इथे लिकर्टचं असं मत आहे किंवा लिकर्ट असं आपलं मत देत आहे की जर आपल्याला योग्य तऱ्हेने एखादं व्यवस्थापन चालवायचं असेल, एखादं कार्य करायचं असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक नीड्स आहेत ते देखील फुलफिल करणं गरजेचं आहे. तर संशोधन नमुन्यामध्ये लिकर्टच्या योगदानामुळे सध्याचे जे सामाजिक आणि संस्थात्मक मानसशास्त्र तयार करण्यात आले आणि त्याचा आकार देण्यास याची मदत देखील झालेली आहे की कशा प्रकारे आपण संशोधन करू शकतो आणि त्या संशोधनामध्ये आपण सामाजिक आणि संस्थात्मक मानसशास्त्र कशा प्रकारे तयार करतो याला महत्व दिलेलं आहे. तर इथे जे त्यांनी रिसर्च केलेलं आहे त्यामधून मग त्यांनी एक व्यवस्थापन किंवा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यामध्ये आदर्श किंवा योग्य प्रकारे आपण कशा प्रकारे आपण त्यांच्या दोघांच्या मध्ये चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो याचा अभ्यास इथे रेन्सिस लिकर्ट यांनी केलेला आहे. तर आपण ते पाहणार आहोतच पुढे. पहिलं म्हणजे संघटनात्मक मानवतावाद. हे रेन्सिस लिकर्ट यांचं एक मोलाचं योगदान असं राहिलेलं आहे आणि त्यांनी संघटनात्मक मानवतावाद याच्यावरती आपलं भाष्य केलेलं आहे. आणि इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे एकंदरीत की जो व्यक्ती
आपल्या संघटनेमध्ये कार्य करत असतो किंवा आपल्या संस्थेमध्ये काम करत असतो, त्या व्यक्तीच्या प्रती, त्या कर्मचाऱ्याच्या प्रती आपल्याकडे मानवतावादी दृष्टिकोन असला पाहिजे. त्या व्यक्तीकडे पाहताना आपण मानवतावादी दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. तर औद्योगिक क्रांतीनंतरचे ज्याला म्हणू आपण की औद्योगिक सुधारणांचे क्षेत्र जे होते, त्यामध्ये त्यांनी जवळपास उत्पादनाचे प्रमाण आणि त्यानंतर कार्यक्षमता, यंत्रसामग्रीवर प्राथमिक भर देऊन जास्तीत जास्त उत्पादकता आणण्यासाठी विविध धोरणे स्वीकारण्यात आली. आणि यामधून झालं असं की जो व्यक्ती संघटनेमध्ये कार्य करत असतो, जो कर्मचारी संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये कार्य करत असतो, त्याला कशा प्रकारे जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणूयात की प्रोडक्टिव्ह करता येईल, त्याच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे. आणि आपण पाहिलेलं आहे की जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस कार्ल मार्क्सने आपल्या विचारांमध्ये हे स्पष्टपणे मांडलेलं आहे. कारण कार्ल मार्क्स त्याच काळामध्ये लेखन करत होता आणि त्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस जे कामगार वर्ग होते त्यांच्यावरती खूप जास्त प्रमाणात शोषण केलं गेलेलं आहे. त्या कामगारांचं शोषण खूप जास्त प्रमाणात केलं गेलेलं आहे आणि त्या शोषणामुळे अजून देखील कामगार वर्ग एक प्रकारे समस्यांना तोंड देताना आपल्याला पाहायला मिळतं. औद्योगिक क्रांती झाली ती एका चांगल्या कार्यासाठी आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस जे मनुष्य होते त्या मनुष्यांना मशीन्सने रिप्लेस केलं गेलं. जे मनुष्य त्यावेळेस कार्य करत होते त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि त्याच्याऐवजी जे मशीन्स होते त्या मशीनचा वापर केला गेला आणि त्यामधून असं दिसतं आपल्याला प्रामुख्याने की त्या मशीनच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादकता वाढवण्यात आली आणि जे कामगार वर्ग त्यावेळेस अनेक कंपन्यांमध्ये किंवा अनेक संघटनेमध्ये कार्य करत होते त्यांच्यापैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं आणि जे लोक नोकरीमध्ये होते त्यांना देखील खूप जास्त प्रमाणात काम करावं लागत होतं. असं म्हणूयात आपण की आज जर एखादा कर्मचारी 8 तास काम करत असेल आजच्या या जगामध्ये किंवा आजच्या घडीला, तर औद्योगिक क्रांतीच्या वेळेस त्या काळामध्ये एखादा मनुष्य जवळपास 18 ते 20 तास देखील काम करत होता. म्हणजे आपण जर एखादं जर आपण म्हणून उदाहरण जर घ्यायचं झालं तर उदाहरण आपण अशा प्रकारे घेऊ शकतो की एखादं जर मायनिंग असेल किंवा ज्याला आपण खदान असं म्हणतो, तर त्या मायनिंग कंपनीमध्ये कर्मचारी दिवस रात्र कार्य करत होते की जिथे ते 24 तासांपैकी जवळपास म्हणूयात की आपण 18-20 तास काम करायचे आणि हार्डली 4-5 तास झोपायचे. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन चाललेलं होतं की जिथे कर्मचाऱ्यांवरती खूप जास्त प्रेशर टाकण्यात आला होता आणि त्या प्रेशरामुळे झालं असं की त्यांना वेतन मात्र खूप कमी होतं आणि त्यांच्याकडून काम देखील खूप जास्त करून घेण्यात येत होतं. तर अशा प्रकारे कामगारांचं शोषण सुरू राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचंच त्याला आपण उदाहरण कार्ल मार्क्सने आपल्या अनेक पुस्तकांमध्ये मांडलेलं आहे की तिथे मॅनिफेस्टो ऑफ आपण की कार्ल मार्क्स त्यांनी पुस्तकं मांडलेलं आहे, त्यांचं मॅनिफेस्टो मांडलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जे ऑब्झर्वेशन केले गेले त्यावेळेस कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की जवळपास औद्योगिक क्रांती आणि त्यानंतर बराच काळापर्यंत कामगारांची परिस्थिती खूप जास्त बिकट केली गेली होती. त्यांना योग्य मोबदला दिला जात नव्हता आणि शेवटी झालं असं की ते जे कर्मचारी होते त्यांची खूप जास्त प्रमाणात शोषण केलं जात होतं आणि त्यामधून त्यांचं वैयक्तिक जीवन जे होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं होतं किंवा त्याला आपण पर्सनल लाईफ असं म्हणतो. तर हे कितीतरी दशकं असंच चालू राहिलं आणि शेवटी मग त्यांना कळालं की थोडीशी आता ज्याला म्हणू आपण की चेंजेस किंवा बदल करण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं नेमकं, तर त्यांनी अशा प्रकारची यंत्रणा आणली ज्याला आपण एक म्हणूयात की रिफॉर्मेटिव्ह सिस्टम, की ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या
कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. आणि आपण हे जे पूर्ण संपूर्ण पद्धत जी पाहतोय किंवा जी प्रक्रिया पाहतोय, तर यामध्ये प्रामुख्याने एक घटक महत्वाचा राहिलेला आहे, तो म्हणजे कॅपिटलिझम किंवा भांडवलवाद, भांडवलशाही. तर कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं की या समाजाला जर कोणी खऱ्या अर्थाने कंट्रोल करत असेल, नियंत्रित करत असेल, तर तो हा भांडवलदार वर्ग आहे. आणि या भांडवलदार वर्गामार्फतच कामगारांचं शोषण केलं जात आहे. आणि जर कामगारांचं हे शोषण थांबवायचं असेल, तर कामगारांना एकत्र यावं लागेल, सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र यावं लागेल आणि या भांडवलशाही विरुद्ध क्रांती करावी लागेल. आणि याची आपण काही उदाहरणं पाहिली देखील आहात, की जिथे रशिया मध्ये झालेला आहे किंवा अजून आजचा आपण जो चायना म्हणतो, चायनामध्ये पण कम्युनिस्ट सरकार राहिलेलं आहे, किंवा कोरिया, नॉर्थ कोरिया, किंवा मग अजून क्युबा, असे अनेक ठिकाण आहेत, अनेक देश आहेत की जिथे कम्युनिस्ट सरकार किंवा कम्युनिस्ट शासन आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर यांनी जी प्रेरणा घेतली ती म्हणजे कार्ल मार्क्स पासून, की कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त योग्य प्रकारे या कर्मचारी वर्गांचं त्याला मग आपण एक प्रकारे त्यांना न्याय देऊ शकू, त्यासाठी ही क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातून त्यांनी असा प्रकारचा एक मत मांडलेला आहे की जर आपल्याला आपलं समाज आणि आपली संघटना योग्य तऱ्हेने चालवायची असेल, तर कर्मचारी वर्गाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कर्मचाऱ्यांना बाजूला सारून चालणार नाही, तर त्या कर्मचाऱ्यांना आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घ्यावं लागेल. आणि त्यामुळे प्रत्येक कामगारांना, जो कोणी प्रत्येक कामगार असेल त्या प्रत्येक कामगाराला सन्मानाने वागवले गेले पाहिजे. मास्लोचं हे स्पष्ट मत होतं की भलेही एखादी संघटना भांडवलदार वर्गामार्फत चालवली जात असेल, परंतु तरी देखील जो कामगार वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मास्लो यांनी आपले मत मांडलेले आहे. तर कॅपिटलिझम बद्दल किंवा भांडवलशाही बद्दल कार्ल मार्क्स असं म्हणायचे की जर हे भांडवलशाही व्यवस्था जी आपल्याला दिसते आज, जर कधी ही भांडवलशाही व्यवस्था आपल्याला कोसळताना दिसली, तर त्याचा प्रामुख्याने जो मुख्य कारण असेल तो म्हणजे भांडवलशाही स्वतः असेल. म्हणजे सांगायचा उद्देश त्यांचा असा होता की भांडवलशाहीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शोषण केलं जातं कामगारांचं की एक दिवस असा येईल की कर्मचारी वर्ग या भांडवलशाही लोकांविरुद्ध क्रांती करेल आणि पूर्ण भांडवलशाही जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोसळेल. परंतु अजून देखील असं काही होताना आपल्याला दिसलेलं नाहीये. याचं प्रामुख्याने एक कारण म्हणजे जी भांडवलशाही यंत्रणा आहे, कॅपिटलिझम आहे, तर या कॅपिटलिझमने आपल्या स्वतःमध्ये अनेक बदल केलेले आहेत, अनेक चेंजेस केलेले आहेत. आणि या बदलांमुळे, या चेंजेसमुळे नेमकं काय होतंय, तर कॅपिटलिझमने त्यांच्यामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्यांना कमी केलेलं आहे आणि ज्या सकारात्मक गोष्टी होत्या त्यांना पुढे आणलेलं आहे. आणि त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की कामगारांचे जे हित होते त्या हितांना पाहण्याचं जे कार्य आहे ते भांडवलदार वर्गाने एक प्रकारे केलेलं आहे. आणि त्यामुळे आज देखील भांडवलशाही प्रत्येक समाजामध्ये योग्य तऱ्हेने कार्य करते किंवा कोणताही धोका न राहता प्रत्येक समाजामध्ये भांडवलशाही आज देखील प्रस्थापित झालेली आहे. तर इथे मास्लोने असं सांगितलेलं आहे आपल्याला की जो कर्मचारी वर्ग असेल त्या कर्मचारी वर्गाला प्रथम आपण समाजाने वागणूक दिली पाहिजे आणि त्यानंतर त्याचं जीवन कशा प्रकारे सुखकर करता येईल, योग्य तऱ्हेने चालवता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि लिकट यांनी संघटनेच्या विविध स्तरावरील व्यक्तींची कौशल्य, संसाधने आणि प्रेरणा वाढवण्यासाठी इंटरॅक्शन सिस्टम मॉडेल सुचवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हे लोकांमध्ये एक प्रकारचं इंटरॅक्शन असणं गरजेचं आहे. हे इंटरॅक्शन जर आपण आणू शकलो तर कदाचित आपण योग्य तऱ्हेने आपली पद्धत चालू शकतो.
आणि इंटरॅक्शन म्हणजेच काय की संवाद लोकांमध्ये, कर्मचारी-कर्मचारीमध्ये किंवा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये एक प्रकारचा संवाद असला पाहिजे. आणि जर संवाद नसेल, तर मग कदाचित खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. आणि जर संवाद असेल, तर कोणतीही मोठी दुर्घटना घडणार असेल, तर त्या घटनेला आपण थांबवू शकतो. त्यासाठी संवाद असणं गरजेचं आहे. तर हे प्रामुख्याने मास्लो यांनी सुचवलेलं आहे आणि त्यासोबतच लेन्सेस काढणे. तर लिकर्टचा असा विश्वास आहे की संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पर्यावरणाचा प्रभाव दिसून येतो. जो कर्मचारी असतो त्याच्या अवतीभोवती जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचा प्रभाव त्या कर्मचाऱ्याच्या कामावरती पडतो किंवा कार्यावरती पडताना आपल्याला दिसतो. तर व्यक्तीच्या वर्तनामुळे संघटनेची रचना आणि कार्यप्रणाली प्रभावित होते. इथे प्रत्येकाने व्यक्तीला महत्व दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे संघटना आपल्याला मोठी एक संघटना दिसते, पण आपण जर मायक्रो अनालिसिस केलं सूक्ष्म ज्याला म्हणून आपण विश्लेषण केलं, तर मग असं दिसेल की त्या संघटनेमध्ये कार्य करणारे जर कोणी असेल तर ते व्यक्ती आहेत, ते लोक आहेत आणि त्या लोकांना जर आपण समजून घेतलं तर आपली संघटना आपण समजून घेऊ शकतो. तर त्यासाठी व्यक्तीच्या वर्तनावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. तर तेच आपण पुढे पाहणार आहोत. तर फ्रान्सिस लिकर्ट यांनी जवळपास 1967 मध्ये द ह्युमन ऑर्गनायझेशन, इट्स मॅनेजमेंट अँड व्हॅल्यू या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे आपण जे ह्युमन ऑर्गनायझेशन आहे किंवा मानवी संस्था आहे त्याला आपण कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करू शकतो त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर त्यांनी व्यवस्थापनाची एक नवीन पद्धत मांडलेली आहे आणि या अभ्यासाला 6 संघटनात्मक परिमाण दिले गेलेले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे नेतृत्व. प्रत्येक संघटनेमध्ये एक प्रकारचं नेतृत्व असणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्यांच्यामध्ये मोटिवेशन म्हणजे प्रेरणा असणं गरजेचं आहे. त्यासोबतच संवाद, संघटनेमध्ये संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबत निर्णय आपण जेव्हा घेत असतो त्यावेळेस ते निर्णय कशा प्रकारे आपण घेतोय ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच फक्त जे व्यवस्थापक आहेत किंवा मॅनेजर ज्याला आपण म्हणतो मॅनेजर फक्त व्यवस्थापकच निर्णय घेत आहे का त्यासोबत कर्मचारी वर्ग देखील त्या निर्णयामध्ये सहभागी होत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर त्या संघटनेचे ध्येय काय आहेत ते पाहिलं पाहिजे आणि शेवटचं म्हणजे नियंत्रण, कंट्रोल. कशा प्रकारे आपण एक संघटना नियंत्रित करू शकतो त्याच्याबद्दल सर्व माहिती द ह्युमन ऑर्गनायझेशन या पुस्तकामध्ये फ्रान्सिस लिकर्ट यांनी मांडलेलं आहे. तर मानवी घटक किंवा संसाधनाचे व्यवस्थापन हे संस्थेचे किंवा संघटनेचे मध्यवर्ती आणि सर्वात महत्वाचे कार्य आहे. लिकर्टचं म्हणणं असं आहे की जर आपल्याला एक चांगली संघटना उभी करायची असेल, चांगली कंपनी उभी करायची असेल तर त्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आपलं जे मानवी संसाधन आहे, जे मनुष्य आहे त्याचं ज्याला आपण म्हणून मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. हे गरजेचं का आहे त्यासाठी देखील लिकर्ट यांनी मत दिलेलं आहे किंवा उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे की मानव संसाधन म्हणजे मनुष्य कसे कार्य करतो याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. आता आपण उदाहरण म्हणून असं समजूया की जर प्रत्येक व्यक्तीने असं ठरवलं की संघटनेमध्ये कार्य करायचंच नाही आणि जरी केलं तरी ते खूप हळू पद्धतीने करायचं तर त्याने काय होईल, त्याचा एक दुष्परिणाम असा होईल की संघटना पूर्णपणे मोडकळीस येईल. तर मग अशा संघटनेला चालवणं इतकं सोपं नसेल. त्यासाठी जर आपण लोकांच्या वरती लक्ष दिलं, जे कार्य करणारे किंवा काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे आपण लक्ष दिलं, त्यांना आपण जर योग्य कर्मचारी म्हणून त्यांना मान दिला, सन्मान दिला आणि त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या आपण पूर्ण केल्या तर मग अशा वेळेस त्या व्यवस्थापनाचं ज्याला म्हणून आपण सक्सेस रेशो जो असतो तो वाढताना आपण पाहू शकतो. कारण ते जसं म्हटलं मी की मानव संसाधन कसे कार्य करते यावर सर्व काही अवलंबून असतं. व्यवस्थापनाचं जर त्याला म्हणून आपण यश किंवा अपयश पाहायचं असेल तर ते यश अपयश ह्याच्यावरच अवलंबून असतं की कशा प्रकारे ते कार्य करत आहे किंवा जे मनुष्य आहे किंवा जे लोक आहेत
ते कशा प्रकारे कार्य करत आहे याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. तर आता आपण पाहूयात की ते कशा प्रकारे विभागलं जाऊ शकतं. म्हणजेच व्यवस्थापनाचे प्रकार, की जिथे आपण म्हणूयात की व्यवस्थापन कशा प्रकारे चालवलं जाऊ शकतं, त्याचे जवळपास 4 प्रकार लेखक त्यांनी दिलेले आहेत. की जर कोणत्या व्यवस्थापनाकडे आपण पाहत असू तर ते 4 प्रकारामध्ये आपण विभागू शकतो आणि त्यावरनं आपण एक अंदाज लावू शकतो की हे व्यवस्थापन कोणत्या प्रकारचं असेल. तर पहिलं म्हणजे शोषणात्मक किंवा त्याला आपण निरंकुश व्यवस्थापन असं म्हणतो. जसं की आपण शब्दावरूनच समजू शकतो की या कॅटेगरीमध्ये, या प्रकारामध्ये जे व्यवस्थापक असतात ते खूप जास्त सत्ता आपल्या हातामध्ये केंद्रित करून ठेवत असतात. ते पूर्णपणे निरंकुश असतात. त्या व्यवस्थापकांच्या वरती कोणाचंही नियंत्रण नसतं आणि त्यामुळे त्यांना ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे ते निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे इथे एक म्हणूयात की फक्त हे सर्व सत्ता जी आहे ही फक्त काही लोकांच्या हातामध्ये असते. जे व्यवस्थापक असतात फक्त त्या लोकांच्या हातामध्ये सर्व सत्ता असते आणि त्यातून शेवटी होतं असं की जे कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गावरती एक एक प्रकारे शोषणाला सामोरं जावं लागतं. त्यांच्यावरती शोषण सहन करावा लागतो. त्यांना शोषणाला सामोरं जावं लागतं की ज्यामध्ये त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही किंवा त्यांची जी मागणी आहे ती कधीही ऐकून घेतली जात नाही आणि व्यवस्थापक जे निर्णय घेतील तेच निर्णय त्या सर्व कर्मचाऱ्यांना मान्य करावा लागेल. तर अशा प्रकारे इथे व्यवस्थापकाचा त्यांच्या कनिष्ठांवरती कमी विश्वास असलेलं पाहायला मिळतं की त्यांना त्यांच्या कर्मचारी जे आहेत किंवा कनिष्ठ कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर त्यांना विश्वास अजिबात नसतो आणि त्यामुळे त्यांच्यावर ते कोणताही निर्णय सोपवत नाही. तर प्रत्येक निर्णय मॅनेजमेंट स्वतः घेतं, व्यवस्थापन स्वतः घेतं आणि कर्मचारी त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. म्हणजे इथे विश्वास फार कमी प्रमाणात असतो लोकांच्या वरती किंवा कर्मचाऱ्यांच्या वरती आणि व्यवस्थापक अत्यंत निरंकुश असतात आणि निर्णय ते कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही प्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांवरती लादू शकतात. तर व्यवस्थापन केवळ कार्य करण्याची रमण आपण संबंधित असतात. इथे त्यांचं असं स्पष्ट मत आहे की आपल्या मॅनेजमेंटचा उद्देश एक असला पाहिजे आणि तो म्हणजे कार्य करून घेणं, काम करून घेणं. काम होण्याशी मतलब आहे ते कशा प्रकारे होत आहे त्याच्याशी व्यवस्थापनाला काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त काम करून घ्यायचं असतं. कंपनी कशा प्रकारे फायद्यामध्ये राहू शकेल याच्यावर त्यांना जास्त भर द्यायचा असतो. तर त्याला आपण एक प्रकारे म्हणूयात की हे टॉप डाऊन कम्युनिकेशन सिस्टम असं आहे. म्हणजे जेवढं काही कम्युनिकेशन होतं ते फक्त वरच्या बाजूने होतं, खालच्या बाजूने होत नाही. म्हणजे आपले जे कर्मचारी आहेत ती आपली मागणी व्यवस्थापनाकडे पाठवू शकत नाही. त्यांना तशी परवानगीच नाहीये आणि जे व्यवस्थापक असतात, मॅनेजर असतात ते एखादा निर्णय घेतील आणि ते निर्णय ते आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतील. म्हणजे हे टॉप टू बॉटम अप्रोच आहे की जिथे कर्मचाऱ्यांना दुसरा काही पर्याय नसतो आणि फक्त त्यांना व्यवस्थापन ज्या प्रकारे त्यांना ऑर्डर देत आहे, आदेश देत आहे त्या आदेशाची अंमलबजावणी त्यांना करावी लागते. तर याला आपण टॉप डाऊन कम्युनिकेशन असं म्हणतो. हे वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात एक मानसिक अंतर देखील निर्माण करतं. जेव्हा आपण हे टॉप डाऊन अप्रोच बद्दल बोलतो किंवा निरंकुश व्यवस्थापनाबद्दल बोलतो अशा वेळेस काय होऊ शकतं तर जे व्यवस्थापक आहेत आणि जे कर्मचारी आहेत यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होते, एक गॅप निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं तर त्यांच्यामध्ये समन्वय नसतो आणि अशा वेळेस कदाचित मग ते जे कर्मचारी असतात ते कदाचित पूर्ण मन लावून त्या संघटनेमध्ये कार्य करणार नाही. दुसरं आहे ते म्हणजे परोपकारी किंवा निरंकुश व्यवस्थापन. इथे देखील तसंच काहीसं प्रमाण आहे पण थोडस बदल आहे इथे. ते बदल कशा प्रकारचा आहे तर व्यवस्थापक कनिष्ठांच्या समस्या ऐकतात. आपण वरती पाहिलं पहिल्यामध्ये शोषणात्मक व्यवस्थापनामध्ये की जिथे समस्या अजिबात ऐकून घेतल्या जात नाहीत आणि जे मॅनेजमेंट ठरवेल, जे व्यवस्थापन ठरवेल
त्याच प्रकारे सर्व निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. परंतु इथे परोपकारी किंवा निरंकुश व्यवस्थापनामध्ये ती समस्या नाहीये. इथे समस्यांना ऐकून घेतलं जातं, त्याच्यावरती उपाय काढला जाईल किंवा नाही तो भाग नंतरचा आहे, परंतु किमान इथे समस्या ऐकून घेण्यात येतात. त्यानंतर व्यवस्थापकाचा कनिष्ठांवर थोडासा विश्वास असतो. आपण पहिल्यामध्ये पाहिलं की त्यांना अजिबात विश्वास नसतो कर्मचारी वर्गावरती, परंतु इथे परोपकारी व्यवस्थापनामध्ये थोड्या प्रमाणात इथे एक एक प्रकारचा विश्वास असतो की जिथे कशा प्रकारे आपण कार्य करावं हे ते काही प्रमाणात आपल्या कनिष्ठांवरती सोपवू शकतात. त्यानंतर कनिष्ठांकडून अनुपाल मिळवण्यासाठी बक्षिसे दिली जातात. म्हणजे कशा प्रकारे आपण त्यांच्याकडनं ज्याला म्हणतो आपण ओबिडियन्स, की एखाद्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला तर त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि जर ती करून घ्यायची असेल तर इथे कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात बक्षिसे दिले जातात, की जर कर्मचाऱ्यांनी हे एक पर्टिक्युलर कार्य केलं तर त्यांना त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळेल, आणि त्यामुळे कर्मचारी देखील ते आज्ञांचं पालन करतात. जसं आपण म्हणूयात की इन्क्रिमेंट देणे किंवा पगार वाढ करणे. जर कर्मचारी योग्य काम करत असतील आणि व्यवस्थापनाचं ऐकून कार्य करत असतील तर मग त्यांना काही महिन्यामध्ये पगार वाढ देण्यात येईल. अशा प्रकारची बक्षिसे कर्मचाऱ्यांना इथे दिली जातात. परंतु इथे पूर्ण स्वतंत्र दिले जात नाही. तसं जरी असलं तरी सुद्धा इथे कंट्रोल असतो एक प्रकारचा. तर शेवटी ज्याला आपण म्हणू की जरी ते परोपकारी असले मॅनेजमेंटवाले किंवा व्यवस्थापनातले लोक, तरी देखील ते निरंकुश असतात. त्यांच्यावर देखील नियंत्रण नसतं कोणाचं, आणि काही प्रमाणात ज्याला म्हणू आपण की मुभा दिलेल्या आहेत आणि काही प्रमाणात नाही, अशा प्रकारची ही व्यवस्था असते. ही झाली दुसरी. तिसरी पाहूयात आपण की इथे तिसरा जो जो घटक आहे तो म्हणजे सल्लागार व्यवस्थापन. हा तिसरा प्रकार आहे, आणि इथे व्यवस्थापकास त्यांच्या कनिष्ठांवर आंशिक आत्मविश्वास आणि विश्वास असतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की इथे थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आता आपण थोडंसं काय करतोय, जे निरंकुशवादी होते, निरंकुश व्यवस्थापकावादी होते, त्यांच्यापासून आपण थोडंसं पुढे जाऊन आता आपण कर्मचारी वर्गाचा हित पाहतोय. तर हे जे सल्लागार व्यवस्थापन आहे, त्यांनी आता प्रयत्न असा सुरू केला की कनिष्ठांच्यावर आपण थोडासा विश्वास बाळगू शकतो, त्यांच्याबद्दल आपण थोडासा विश्वास ठेवू शकतो, आणि एखाद्या विश्वासाने आपण त्यांना जर कार्य दिलं करायला तर कदाचित ते योग्य कार्य करू शकतील, योग्य प्रकारे करू शकतील, असा विश्वास या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे व्यवस्थापक जे आहेत ते कनिष्ठांची मते विचारामध्ये घेतात. सुरुवातीला आपण पाहिलं की ते कोणतंही मत विचारात घेत नाही, परंतु इथे विचारात घेतलं जातं. त्यानंतर मग शीर्ष व्यवस्थापन जे असतं ते उच्च स्तराचे निर्णय हाताळते, परंतु त्यात खालच्या स्तराचे निर्णय जे असतात ते घेण्यासाठी मात्र कनिष्ठांचा समावेश केला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना आपण की हाय लेवल डिसिजन जे असतात ते मॅनेजमेंटच करणार, परंतु जे लो लेवल डिसिजन असतात ते लो लेवल डिसिजन मध्ये कर्मचाऱ्यांचा समावेश केला जातो. कर्मचाऱ्यांना विचारलं जातं की आपण असा निर्णय घेणार आहोत, तर हे योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा याच्यामध्ये काही समस्या आहेत का. तर इथे मात्र कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते की जेणेकरून ते त्यांचं मत मांडू शकतात. तिसरं आहे इथे अनुपालनासाठी आर्थिक बक्षिसे दिली जातात. म्हणजे त्यांना ज्याला म्हणू आपण की इन्क्रिमेंट असेल किंवा अजून काही प्रमाणात दुसऱ्या प्रकारची बक्षिसे असतात, की जिथे जर कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यवस्थापनाचा योग्य सन्मान केला आणि जे ते निर्णय घेतील त्या निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी केली तर कदाचित त्यांना आर्थिक बक्षिसे दिले जातील, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात संवाद असतो, आणि हे संवाद असणं अत्यंत गरजेचं असतं, अत्यंत आवश्यक असतं. तर इथे लिकड असं म्हणतोय की की जर आपली एखादी संघटना व्यवस्थित चालवायची असेल तर त्यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ते संवाद आपल्याला इथे सल्लागार व्यवस्थापन
या प्रकारामध्ये पाहायला मिळतं, की जिथे सल्ला लोक जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आपल्या वरिष्ठांना सल्ला देतात आणि वरिष्ठ देखील त्या सल्ल्याला मान देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे हे सल्लागार व्यवस्थापन कार्य करतं. त्यानंतर शेवटचा आणि चौथा प्रकार म्हणजे सहभागी व्यवस्थापन. आता हे सहभागी व्यवस्थापन या मागच्या तीनही व्यवस्थापनापेक्षा थोडासा वेगळा आहे. त्यामध्ये व्यवस्थापकांचा कनिष्ठांवरती संपूर्ण विश्वास असतो. जे व्यवस्थापक आहेत किंवा जे मॅनेजमेंटमध्ये बसलेले लोक आहेत, तर या सर्वांचा विश्वास त्यांच्या कनिष्ठांवरती असतो आणि त्यांना वाटतं की जे आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी योग्य निर्णय घेतील किंवा योग्य प्रकारे कार्य करतील आणि म्हणून त्यांना काही प्रमाणात अधिकार देखील दिलेले असतात. तर इथे जे कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती पूर्ण विश्वास दाखवला जातो आणि प्रत्येक कर्मचारी संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वतःला जबाबदार समजतात. म्हणजेच आपण मागचे जे तीन पाहिले की जिथे जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थापन निरंकुश होतं, त्यांच्याकडे अमर्याद सत्ता होती आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येकाला करावीच लागत होती. तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर कर्मचारी मन लावून काम करणार नाही, परंतु सहभागी व्यवस्थापनामध्ये इथे प्रत्येक कर्मचाऱ्याला समान वागणूक दिली जाते, त्यांना सन्मानाने वागवलं जातं आणि त्यामुळे नेमकं होतं काय, तर प्रत्येक कर्मचारी असं फील करतो की जर मी कार्य योग्य पद्धतीने केलं तर माझी संघटना जास्त बळकट होऊ शकेल, माझी कंपनी जास्त बळकट होऊ शकेल आणि जेव्हा माझी कंपनी बळकट होईल त्यावेळेस माझ्या कंपनीकडून मला योग्य मोबदला दिला जाईल. त्यासाठी देखील ते अत्यंत खूप जास्त प्रमाणात स्वतःला जबाबदार समजतात आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतःप्रती ही जबाबदारी घेतो त्यावेळेस मग नक्कीच एक प्रकारचं ज्याला आपण म्हणूयात की कंपनीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग खूप सोपा होऊन जातो. त्यानंतर शेवटचं म्हणजे यामध्ये आर्थिक बक्षिसे असतात. त्यानंतर मग लोकांचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो आणि कामगिरीवर आधारित बक्षिसे असतात. म्हणजे त्यांनी जेवढं कार्य केलं असेल त्यानुसार त्यांना बक्षीस दिलं जाईल. एखाद्याने जर खूप जास्त मेहनत घेतली असेल तर त्या मेहनतीचा योग्य मोबदला दिला जाईल. त्यांना कदाचित प्रमोशन दिला जाऊ शकतो की जिथे आपण म्हणूयात की आता एखाद्या कनिष्ठ पदावर कार्य करत असेल तर त्यांना वरिष्ठ पदावरती कार्य करण्यास आपण त्यांना अधिकार देऊ शकतो किंवा अशा प्रकारे ते डेव्हलपमेंट होत जाईल की ज्यामध्ये कर्मचारी स्वतःची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि जेव्हा तो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो त्यावेळेस त्या संघटनेमध्ये देखील तितकाच महत्वाचा बदल होत असतो. त्यासोबतच सहयोगी टीमवर्क देखील असणं गरजेचे आहे. जर आपण म्हणतो ना कॉपरेशन एकमेकांमध्ये, की जे जे कर्मचारी कार्य करत आहेत किंवा काम करत आहेत त्यांच्यामध्ये कॉपरेशन असलं पाहिजे. जेव्हा कॉपरेशन त्यांच्यामध्ये येईल त्यावेळेस आपण म्हणूयात खऱ्या अर्थाने की ते एक योग्य पद्धतीने कार्य करत आहेत आणि ते जेव्हा ते टीम वर्क करत असतात त्यांच्यामध्ये कोऑपरेशन असणं अत्यंत गरजेची बाब असते. आणि त्यासोबतच कामाची स्थिती देखील इथे व्यवस्थापनाद्वारे सुधारली जाते. कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान भेटला पाहिजे त्यासाठी ते कार्यरत असतात आणि ते मुक्त संवाद असतो. कोणत्याही प्रकारचं नियंत्रण त्यांच्यावरती नसतं की जिथे ते संवाद करण्यास घाबरतील. तर इथे मुक्त संवाद असतो आणि यामार्फत काय होतं तर व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचं कोऑपरेशन निर्माण होतं. एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की सहयोग एकमेकांना प्राप्त होतं आणि अशा प्रकारे सहभाग घेऊन किंवा सहभागी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची मदत घेऊन एखादं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे आपले जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना पूर्ण करू शकतो. तर आपण हे आता सर्व पाहिलेलं आहे की कशा प्रकारे हे कार्य करतं आणि प्रामुख्याने इथे एक प्रमुख मुद्दा जो निदर्शनास येतो तो म्हणजे आपण फक्त संघटनेला महत्व न देता त्या संघटनेमध्ये कार्य करणारे जे लोक आहेत त्यांना महत्व दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपण
आपला कोणताही ध्येय प्राप्त करू शकतो आणि या सर्व गोष्टी लोक प्रशासनामध्ये देखील लागू होतात. तर आजच्या या प्रदर्शनामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.